महिलांना काही गोष्टी विशेष प्रिय असतात पा. शेण साय उतरणं जावं हे आता जाऊ द्या, पण पूर्वीच्या काळी महिला शेजारणी उठायच्या आत दारात पडलेली शेणाची पवटी घेऊन फरार होत होती. सारून सारून शेजारणीला ती चोथा कळतो तुम्हाला, आम्ही खेड्यातलेच आहेत, सगळं माहिती आहे आम्हाला. शेणाचा चोथा पण भेटू देत नव्हती ती. शेण साय, बाईचा दूध आणि साईत किती जीव असतो पा. साय, बाई लग्न झालेल्या सख्ख्या नवऱ्याला दूध वाढताना साय पडू देत नाही पा. एवढ्या कपटीत बरं काय, एवढ्या कपटीत ती नवऱ्याला दूध वाढी ती पण अशी फुकून फुकून वाढी ती पा. एकदा काय झालं, एके ठिकाणी आम्हाला चहाला बोलवलं, ॲसिडिटी झाली होती. म्हटलं ताई असं करा, चहा नका देऊ, दूधच द्या आणि दूध थंड द्या फ्रीजमधलं बिना साखरेचं. त्या बाईनं फ्रीजमधून पातीलं काढलं, पातीलं आणि दुधाचा कप घेऊन डायरेक्ट हॉलमध्ये आली ती चहाचा कप घेऊन. त्या बाईनं टीपॉवर असा कप ठेवला आणि असं पातीलं वर धरलं आणि साय ते दूध ओतू लागली. दूध ओतताना दूध असं खमंग तापलेलं होतं पा. त्याच्यावर अशी भाकरीसारखी लाल बुंद साय आली होती. असा घमघमाट सुटला होता त्या साईचा. बाईनं दूध ओतायला घेतलं आणि साईनं कड सोडली पलीकडची. ती पुढं आली, मला वाटलं पडती पडती पडती. मी म्हणायची बाई, ती म्हणायची हां. मी म्हणलं किती जण घरात राहतात, तिचं सारं चित दुधामध्ये. मला वाटायचं विचलित करावं. मी म्हणायचे ताई, बाई, काकू, ती म्हणायची हां. मी म्हणायचे काकू, ती म्हणायची हां. असं करता 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 कपात दूध फडकन पडलं, साय दुधात पडणार एवढ्यामध्ये बाईनं असं सारी साय पलीकडच्या कडे नेऊन घातली. दूध तिच्याच हातचं पेजा, जिचे 32 सभासद हजर येतं, त्यातलं एक जरी गैरहजर असलं, फू 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 थू. त्या दुधाचं इरजण आणि इरजणाचं दहीन दह्याचं टाक. अरे 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 अरे. शेण साय, साईत बाईचा विशेष जीव असतो. शेण साय, उतरंड आणि जावई. उतरंडी आता इथं नाहीत, पूर्वी पहा तुम्ही काही काही घरी अजूनही जुन्या घरी उतरंडी आहेत. उतरंड म्हणजे असे मोठे मोठे डेरे. काय महिला त्यांना आकार यायचा पार, पण घराचा आकार असा भारी ठेवीत होते त्या. ते चोपडे सरळ झालेले असायचे. पूर्वी ते लाकडाचे दरवाजे असायचे, त्याला महिला असं ते लोणी लावलं काळं कूट करून टाकायचे. त्याच्यात तोंड दिसत होते, त्याच्यात असं चमकायचं ते घरदार. त्या खांडाला एरंड काय काय असायचं तेल तरी दरवर्षी एकदा पाजायचे पा. घराचे खांड माळवदाला आपण जसं कलर देतो म्हणजे हां तेलच ना, बेल तेल का, हां म्हणजे मला माहिती याचा अर्थ बेल तेल. त्याला ते पालिश द्यायचे त्याचं का, ते पाणी धरत नव्हतं आणि लाकूड वर्षानुवर्ष चांगलं टिकायचं. पूर्वी डेरे असायचे मोठे मोठे. महिलांना काय गर्व असायचा त्या डेऱ्यावर, माझ्या सासूच्या हातचा डेरा आहे हा. ही उतरण माझ्या आजी सासूच्या हातची, ही उतरण माझ्या पणजी सासूच्या हातची, माझ्या खापरपणजी सासूच्या हातची, माझ्या आपरपणजी सासूच्या हातची, माझ्या ढोपरपणजी सासूच्या हातची, माझ्या निपरपणजी सासूच्या हातची. त्याच्या पलीकडची आजी सासू मला येत नाही. ते डेरे असायचे मोठमोठे. मग खालच्या डेऱ्यामध्ये कुरडया, खालच्या डेऱ्यामध्ये सांडगे सांडगे वडा कळतो ना. खालच्या डेऱ्यामध्ये मडक्यात उतरंडीला. तुम्हा इकडं पहा, फेटा बी पाहिजे गोष्ट आहे का, काही बांधल्यावर पाहणारच आहेत ना तुम्ही. माझ्याकडे लक्ष द्या. त्या डेऱ्याला खालच्या पहा सांडगे असायचे म्हणजे वडे. त्याच्यानंतरच्या डेऱ्यात खारुड्या, त्याच्यानंतरच्या डेऱ्यात पापड्या, त्याच्यानंतरच्या डेऱ्यात कुरडया, त्याच्यानंतरच्या डेऱ्यात शेवया म्हणजे गोटुळे, त्याच्यानंतरच्या डेऱ्यात गांजा कोण म्हणे रे, हा अशी उतरण लावलेली असायची. ती फुटू देत नव्हती ती उतरण. त्याच्यावर काय गर्व असायचा पण. शेण साय उतरण. आता भांडे आहेत आपले, भांडे म्हणजे बाईला प्रत्येक भांड्यावर नाव पाहिजे असतं पा. भांडत ती खरेदी करते पण नाव मात्र तिचं टाकते का ती. किती जीव असतो पहा तिचं तुमच्यात. नाव ती पैसे गोळा करते, भले तुमचे खिशे रिकामी करील ती, पण संसाराची परिपूर्णता तुमच्याच करते ना ती. ज्यावेळेस तुम्हाला पैसे कमी पडतात अथवा तुम्हाला अडचण येते, शेजारनी कुण आणलेत असं म्हणते, पण भरती करते का नाही. टायमाला किंमत आहे कोणाची असो. आता मला इमानदारीनं सांगा, तुमच्याच खिशातल्या तुमच्या नोटा काय तुम्हाला ओळखू येत नाहीत का. आपल्याच तांदळाच्या भरणीतल्या चुरगळलेल्या चारगळलेल्या नोटा काय तुम्हाला काही ओळखू येत नाहीत का. पण ते येड्याचं सोंग घेतात. त्यांना माहिती हे घेऊन जाणार कुठे, आपल्या संसाराची बरोबरी करणारे. भांडे ती घेते पण नाव मात्र त्याच्यावर
तुमचा टाकते घरी गे तिचा तुमच्यावर किती जीव आहे तुमच्या संसारात. घरी गेल्यावर एकदा भांड्यावरचे नावं वाचा. एकाही भांड्यावर तिला तिचं नाव टाकता आलं नसतं का, पण दिसणार नाही. तुम्हाला माहिती आहे बायका भांडणं झाल्यावर भांडी का आदळीतात? करेक्ट करेक्ट ना, त्याच्यावर यांचं नाव असतं. नाही त्याला तर निदान त्याच्या नावाला तरी दनाक 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 शेण साय उतरण आणि जावई. असं म्हणतात की सासरवाडीतलं मृत्यू लोकातलं स्वर्ग म्हणजे सासरवाडी, सासूचा सगुण ब्रह्म म्हणजे तिचा जावई असतो. आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 10-5 माणसाची ताना तानी जावई. आता नाही, ते जुने कीर्तनकार सांगायचे. जावई घरी येणार होता, सासूला करायची होती जावयाला बासुंदी. त्या सासूनं 4 दिवस म्हशीला पाणीच पाजलं नाही पा का, म्हैस दूध पातळ देईल म्हणून. नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा मान. ह्या 4 गोष्टी विशेष प्रिय असतात. राग आला लाला खटारडी कुठली, आता म्हणे दूध नाही आवडत, तू आवडतो. सोन्यासारखे लेकराला आदळली. माईसारखा एवढा गुणवान म्हणे, हिला किती वर्षांनी झाला किंमत नाही सोन्यासारखी लेकराची. धाडाम दुडूम धाडाम दुडूम सगळीकडे नवनीताचा सडा केला. मैया पाहिलं, मैयाने घरात नवनीताचा सडा होता. पण तिला वाटलं की आत्ता याला शिक्षा नाही केली तर पुढे चालून हा डोक्यावर बसेल आणि बिघडण्याचे चान्सेस जास्त आहे. माया म्हणे लाला उद्दंड झालास तू, उद्धट झाला, थांब तुला बांधूनच टाकते म्हणे. लाला पुढे मैया मागे, लाला पुढे मैया मागे. आज पळून पळून मैया दमली. मैयाच्या विणीतली केसातली फुलं सुद्धा गळाली. आज पायदळी पडली ती फुलं. मैया जग जायच्या इशाऱ्यावर नाचते. तो जगाचा धनी तुला जर घाबरत असेल, तुझ्या इशाऱ्यावर जर नाचत असेल तर मैया आमची जागा तुझ्या डोक्यावर नाही, तू तुझ्या चरणाशी. आज विणीतली फुलं सुद्धा गळाली. मैया थकली. म्हातारी होती ना, लाला थकली रे मी, ये माझ्याजवळ. नाही म्हणे तू मारतीस. मारणार नाही, तुझी आरतीच करणारी म्हणे आता मी. मारीत नाही, ये जवळ. मारती तू. नाही मारीत रे राजा, ये जवळ. लाला जवळ आला. मैयाने असा धरला का नाही, थांब तुला बांधून टाकते म्हणे. उखडाला बांधून टाकलं, पण 2 बोट दोर कमी पडायची. 2 बोट कमी पडायची. मैया किती प्रयास करते, दोरी वाढवायचा प्रयत्न करते, पण 2 बोट दोरी कमी पडायची. ते उखळ आणि मुसळ म्हणजे प्रत्यक्ष कश्यप आणि आदिती आहेत. ते उखळ म्हणते, मैया आमच्या वाणमानाला बंधन करू नकोस ग, हवामान फार कोवळ आहे, तुझ्या हाती सोपवलं, याला बांधू नकोस, याला इजा होईल याच्या पोटाला. किती नाजूक आहे वामन आमचा. पण मैयाची व्याकुळता पाहिली आणि मैयाने लालाला बंधन केलं. या वाक्यावर फोकस करा. विश्वाची